हाय हॅलो वेलकम बॅक टू माय मोहन ब्लॉग्स। तर व्हिडिओ एडिटिंग खूप उशिरा होत आहे आणि सुवर्णप्राशन हे पुष्य नक्षत्राला दिलं जातं। तर आज पुष्य नक्षत्र आहे आणि बाळाला आम्ही सुवर्णप्राशन देण्यासाठी जाणार आहोत। तर बाळाचे बाबा म्हटले की संध्याकाळी मी येतो तेव्हा जाऊया आणि त्यामुळे मी बाळाला तयार करत आहे। नंतर मी पण तयार होणार आणि जाणार आहे। तर बाळ बघा कपडे घालताना किती दंगा घालतो, त्याला अजिबात शांत राहत नाही। बाबा बाबा कुठे आहे तुम्ही? या हो, आई आणि समर्थ वाट बघा आले। कसं दिसतंय बाळ? छान छान दिसतंय, छान छान दिसतंय, छान दिसतंय, लई क्यूट क्यूट दिसतंय, क्यूट 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 क्यूट। ती गाडी तिथं ठेव, गाडी तिथं ठेव, गाडी ठेव तिथं, जाऊया बॅग घेऊन जाऊया। गाडी ठेव तिथं, लवकर जाऊया, ठेव लवकर, ठेव खुर्ची पण ठेव, ही खुर्ची पण ठेव, ठेव लवकर जाऊया, ठेव लवकर, ठेव। तर ते बुक्स ठेव, बुक ठेव, हां ठेव तिकडं। कुठं होतं? ड्रॉवरमध्ये होतं ना, ठेव वर मग, हां ठेव तिथं। ओके चला चला जायचं आपल्याला फिरायला, चला जाऊ आपण। अरे बापरे, सगळंच ठेवाले बाळ, बाहेर आला आणि ते त्याच्यात ठेव, त्याच्यामध्ये त्याच्यात ठेव, त्याच्या जागा नाही भरले ते, दुसऱ्यात ठेव, हां तिथं ठेव। चला चला या, चला शूज घालूया, चला चला शूज घालूया, चला चला। दरवाजा कडी काढा, कडी काढ, कडी काढ, काढ काढ, हां गुड बॉय, काढ काढ, हां काढला। चला चला, हे दरवाजा काढायला येत नाही तुला, मी काढतो थांब। आता आम्ही चाललो आहोत बाहेर, कारण काय शांत बसत नाही आहे। बाबा याची वाट बघितलं तरी तयार झाल्यामुळं तो बाहेरच जाऊया म्हणत होता, त्यामुळं मग आम्ही निघालो। आणि आता बाबा वाटेत भेटतीलच, तोपर्यंत चालत जायचा विचार आहे। आणि याला मग शूज वगैरे घातले आणि मग बाहेर निघालो। तर कायस्था म्हणून एक आयुर्वेदिक क्लिनिक आहे पुण्यामध्ये, तर तिकडे आम्ही दरवेळेला देतो, महिन्यातून एकदा पुष्य नक्षत्र येतं आणि तिथे आम्ही देतो। तर इथे लिफ्टमध्ये बघा, त्याला खूप आवडतं आणि सगळं आपणच करतो म्हणत असतो। तर पुढे पुढे तो रस्त्यावर जात आहे, तर मी पण पाठवून जात आहे त्याच्या, आणि हात लावून घेत नाही अजिबात। हात धरून चल म्हटलं तरी चालत नाही, स्वतः एकटाच चालायला बघतो। त्यामुळं मी त्याला हात धरायला जात नाही, कारण का मग जबरदस्ती बाहेर हात ओढून घ्यायला बघतो। त्यामुळे मी त्याला फ्रीली सोडते, पण नाही पडेल याची दक्षता घ्यायला लागते। आणि हे तर फेवरेट ठिकाण आहे, खालीवरती करायचं त्याला, स्लोप असल्यामुळं मजा येते। आणि ह्याच बिल्डिंगमधले एक नेबर्स मला भेटले वाटेत जाताना, त्यामुळं त्यांच्याशी मग बोलत बोलत मी पुढे निघाले। आणि बाळाला रोज ह्या गलीमधून एक राऊंड मारावा लागतो, आणि तिकडं कॉर्नरला गेलं की गाड्या वगैरे येत राहतात, त्याला बघायला आवडतं, तो तिथून बाहेरच पडत नाही। आता इथे एक गेट आहे, तर त्या गेटच्या बाजूने कसं खेळायला आहे बघा। आणि त्याला अजून माहीत नाही बाबा येणार आहेत म्हणून सांगितलंय, पण कशासाठी त्याला फिरायला असं वाटलं असेल, पडतो पडतो तिकडे, त्यामुळं तो इकडे तिकडे फिरायला लागलाय। जाऊ मी? जा बाबांबरोबर जा, मी जातो चालत, म्हणूनच पाय उचलत। बाय बाबा राहिले तर बस, त्याला निघू नको। फायनली आम्ही कायस्था आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये पोहोचलो सुवर्णप्राशन देण्यासाठी बाळाला। सकाळचीच खूप गर्दी असते,
संध्याकाळी जास्त गर्दी नसल्यामुळं आमचा नंबर लगेच लागला आणि बाळ पण थोडं खेळलं बाबाबरोबर आणि नंतर सुवर्णप्राशन डॉक्टरांच्या हाताने खाल्ला आणि त्याला खूप आवडलं. तर आम्ही परतीला निघालो. सुवर्णप्राशन घेऊन आलो. बाळ झोपलं मध्ये. तुला बाळा कपडे घेतले, तुला झोपलेलं असं. काढून दाखव कसे छान छान कपडे. छान आहेत का? छान आहेत का? हे बघ, आय लव मॉम डॅड. आणि पॅन्ट पण आहे बाळाला. आणि काय अनेक हे आहे, समजा करू. पॅन्ट आहे आणि हे शर्ट आहे. आणि अजून एक काय, ही पॅन्ट आहे फुल आणि एक शर्ट आहे. छान आहेत कपडे. कपडे छान आहेत काय? छान आहेत. छान आहेत. छान आहेत. छान आहेत. आवडलं ते? आवडलं? कुठलं आवडलं तिनांमधलं? हां, हे आवडलं. हे काय, हे काय, हे ते आवडलं. हां, ते उद्या घालूया. हां, तुला उद्या घालूया. आत्ता सगळ्यांना गुड नाईट म्हण. तू अम्मम करता. हां, बाय म्हणायचं. बाय कर. बाय कर. बाय कर. बाय कर. बाय कर. बाय कर. मस्ती करताय. झोपून उठलाय आता बाळ.